नमस्कार मैत्रिणींनो, सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आपल्या चॅनलवरती. आज आपण बघा जुन्या साडीची आयडिया बघणार आहोत. या ठिकाणी बघा माझ्याकडे असा एक पडदा होता पडलेला, साडीपासूनच हे बनवलेला होता मी जुना, तो आहे. आणि या ठिकाणी एक बघा चादर होती, थोडीशी खराब झाली होती ती ठेवून ठेवून ना. त्याचा आपण एक बघा एक चौकोन कट करून घ्यायचा आहे. तिथे एक जुनी पायपूस नाही बघा माप घेत आहे मी या ठिकाणी. याची ती बघा उंची आहे ती आहे 18 इंच, रुंदी आहे ती 13 इंच आहे. अशा पद्धतीने आपण बघा एक चौकोन कट करून घ्यायचा आपल्याला. नंतर याला आपण शेप देऊन घेऊ. मग असं चौकोनमध्ये कट करून घ्यायचा व्यवस्थित. अशा पद्धतीने बघा आपण एक शेप देऊन घेतला आहे. त्याला थोडंसं अजून मला शेप देऊन घ्यायचा आहे, थोडंसं म्हणजे अंडाकृती दिसला अशा पद्धतीने. पायपुसणीचा आकार असतो ना, सेम त्या पद्धतीने आपण बघा इथं कट करून घेतला आहे. अशा पद्धतीने बघा तुम्हाला माप पण दाखवलं आहे, मी सांगितलं पण आहे. आता हे पडदा आहेत बघा, आपण हा फोल्ड करायचा आपणला. जेवढा आपण थिकनेस पाहिजे ना त्या पद्धतीने फोल्ड करायचा. या ठिकाणी बघा मी व्यवस्थित असा पूर्ण फोल्ड करून घेतला. तर एक्स्ट्राचं कडकडच आहेत ना ते आपण कट करून घेणार आहोत. तुम्ही तर 8 पदर 4 पदर असं तुमच्या पद्धतीने साडी तुम्ही फोल्ड करू शकता. अगदी सोपी आहे, अगदी 5 मिनिटामध्ये आपली तयार होती. पायपुसणी जास्त वेळ वगैरे पण लागत नाही. एक्स्ट्राचा कापड आपण कट करून घेतला आहे. आता इथं बघा आपण पायपिंगसाठी पट्टी कट करून घेणार आहोत. साधारणतः 2 इंचाची पट्टी आपण बघा या ठिकाणी कट करून घेतली आहे. पूर्ण सर्कल आपण जॉईंट करायचे आहे. ही फ्रीला असते खालची त्या साईडची पडद्याची, ती तुम्ही कट करून घेतली आहे. इतका आवाज येतो ना. चला आता आपण स्टिचिंग दाखवतो तुम्हाला इथून पटकन अशी. आता या ठिकाणी बघा आपण काय करायचं आहे, जसं आपण कट केलेलं आहेत ना सेम त्याच पद्धतीने सर्कल आपल्याला व्यवस्थित ठेवायचं आहे. आणि कडेकडेने पूर्ण शिलाई मारून घ्यायची आहे. तुम्ही पिनअप वगैरे पण करून घेऊ शकता. या ठिकाणी तुम्ही बघू शकता एकदम हळूवारपणे मी पूर्ण कडेकडेला शिलाई मारून घेतली आहे. आता या ठिकाणी थोड्याशा बघा आपण मध्ये पण शिलाई मारून घेऊ, कारण कापड आहेत ना साडीचं ते एकदम व्यवस्थित सेट होईल. चला तर या ठिकाणी बघा आता आपण शिलाई मारून घेतल्या आहेत. थोडं थोडं बाहेर निघेल कापड ते आपण कट करून घेतलं आहे. अशा पद्धतीने आपण शिलाई मारून घेतलं आहे. आता पट्टी घ्यायची आहे आपल्याला. या ठिकाणी कुठल्या पण बघा एक ठिकाणी आपल्याला डबल फोल्ड करायची. कुठून पण तुम्ही सुरुवात करू शकता. पाठीमागच्या साईडने पण करू शकता किंवा वरच्या साईडने पण करू शकता. आता ही पट्टी आहेत ना आपण डबल फोल्ड केली, आपण ही पूर्ण सर्कलमध्ये आपण जॉईंट करून घ्यायची आहे. तर या ठिकाणी बघा आपण आता पट्टी आपली जॉईंट होत आहे. आता या ठिकाणी बघा दुसऱ्या साईडला आहेत ना आपल्याला फक्त शिलाई मारून घ्यायची आहेत व्यवस्थित. ते धागे दोरे आहेत ते आतमध्ये जातील. जर तुम्हाला घोळ वाटला ना कुठं असं म्हणजे पायपिंग करताना, त्या ठिकाणी बघा आपल्याला हलकीशी अशी प्लेट टाकून घ्यायची आहे. अजिबात पट्टी वगैरे एकदम मस्त फिनिशिंगमध्ये बसते.
तर आता पूर्ण सर्कलला आपण शिलाई मारून घेऊ. आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता आपली सुंदर अशी ही पायपुसणी तयार झाली आहे. अगदी 5 मिनिटामध्ये तुम्ही दोन्ही पण साईडने बघा यूज करू शकता आणि स्लिप वगैरे पण होणार नाही, काहीच नाही. कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की सांगा. व्हिडिओ थोडा आवडला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. असेच नवनवीन व्हिडिओ बघा. धन्यवाद. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.